पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज 5 देशांच्या दौऱ्यावरून परतलेत आणि आजच मंत्रिमंडळाची तातडीची बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलावली आहे। या मंत्रिमंडळ बैठकीत नरेंद्र मोदी हे मोठा निर्णय घेणार असल्याची माहिती मिळतेय। सर्व केंद्रीय मंत्र्यांना दिल्लीतच राहण्याचे कडक आदेश देण्यात आलेत। यामुळे मोदी काय निर्णय घेणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। जागतिक युद्धाचा मोठा फटका बसला असल्यानं पुन्हा लॉकडाऊन लागणार का हा प्रश्न आता उपस्थित झालाय। नमस्कार, मी स्नेहल चौधरी। आपण पाहत आहात LS मराठी। देश जागतिक युद्धामुळे संकटात सापडला असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना काही आवाहन केली आणि पुन्हा एकदा लॉकडाऊनची चर्चा सुरू झाली। त्यानंतर मोदी यांनी 5 देशांचा दौरा केला आणि आजच पहाटे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारतात परतलेत। भारतात येताच नरेंद्र मोदी यांनी आज तातडीची मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे। आज 4 वाजता ही मंत्रिमंडळ बैठक होणार असून सर्व केंद्रीय मंत्र्यांना दिल्लीतच राहण्याचे कडक निर्देश देण्यात आले। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या परदेश दौऱ्यावरून परतताच ही बैठक होत असल्यानं राजकीय वर्तुळात आणि जनतेमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे। या होणाऱ्या महत्त्वपूर्ण बैठकीत पश्चिम आशियातील वाढता संघर्ष आणि त्याचे भारताच्या अर्थव्यवस्थेवर होणारे संभाव्य परिणाम यावर सविस्तर चर्चा होण्याची शक्यता आहे। तेलाच्या किमती, पुरवठा साखळी आणि वाढती महागाई यावर सरकार निर्णय घेऊ शकतं। भारताला आर्थिक जागतिक मंदीपासून रोखण्यासाठी काही उपाययोजना केल्या जाऊ शकतात। पश्चिम आशियातील युद्धाचा भडका आणि जागतिक बाजारपेठेतील पडझड या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक बोलावलेली केंद्रीय मंत्रिमंडळाची तातडीची बैठक ही देशासमोरील एका महासंकटाचा इशारा आहे का असंही बोललं जात आहे। अमेरिका आणि इराण यांच्यात गेल्या 3 महिन्यांपासून सुरू असलेल्या थेट युद्धामुळे जागतिक अर्थव्यवस्थेची चक्र उलटी फिरू लागली आहेत। कच्च्या तेलाचा आणि गॅसचा पुरवठा करणारा सर्वात महत्त्वाचा सागरी मार्ग म्हणजेच स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ पूर्णपणे ठप्प झालाय। भारत आपल्या गरजेच्या तब्बल 85 ते 90% कच्चं तेल परदेशातून आयात करतो। या पुरवठा साखळीला बसलेल्या तीव्र फटक्यामुळे देशांतर्गत बाजारात इंधनाची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे। ही केवळ आर्थिक समस्या नसून देशाच्या सार्वभौमत्वाला आणि अंतर्गत सुरक्षेला आव्हान देणारी परिस्थिती निर्माण झाली आहे। या गंभीर राष्ट्रीय आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी आणि पुढील काही महिन्यांचे कठोर धोरण आखण्यासाठी पंतप्रधानांनी ही बैठक बोलावली असण्याची शक्यता आहे। देशात पेट्रोल, डिझेल महागाई वाढली आहे। किमती वाढणं हे सध्याचं एकमेव संकट नाही, तर पैसा मोजायला तयार असूनही देशाला पुरेसे तेल उपलब्ध न होणं हे त्याहून मोठं आव्हान आहे। भारताच्या एकूण कच्च्या तेलाच्या आयातीपैकी 50% तेल आणि जवळपास सर्वच LPG गॅस याच युद्धग्रस्त भागातून आणि स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मार्गाने भारतात येतो। हा मार्ग बंद झाल्यामुळे देशातील तेल कंपन्यांकडे असलेला राखीव साठा झपाट्याने संपत चाललाय। जर ही टंचाई अशीच सुरू राहिली तर देशातील मालवाहतूक, रेल्वे, विमानसेवा आणि वीज निर्मिती केंद्र पूर्णपणे कोलमडून पडतील अशी भीती सरकारला सतावतीये। देशाची ही ऊर्जा सुरक्षा अबाधित राखणं हे आजच्या बैठकीपुढील सर्वात मोठं आणि तातडीचं आव्हान आहे। तेल महाग झाल्यामुळे भारताला ते खरेदी करण्यासाठी आपले पैसे जास्त खर्च करावे लागतात। मार्च महिन्यापासून भारताच्या परकीय चलन साठ्यात अब्जावधी डॉलर्सची घट झाली आहे। देशातून परकीय गुंतवणूकदार आपले पैसे काढून घेत आहेत, ज्यामुळे भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत आतापर्यंतच्या सर्वात नीचांकी पातळीवर पोहोचलाय। रुपया कमजोर झाल्यामुळे इतर सर्वच आयात होणाऱ्या वस्तू, इलेक्ट्रॉनिक आणि खाद्यतेल प्रचंड महाग होत चालले। ही जाणीव सरकारला आहे, त्यामुळेच परकीय चलनाचा साठा सुरक्षित ठेवण्यासाठी युद्ध पातळीवर उपाययोजना करणं गरजेचं बनलंय। आता सर्वसामान्यांच्या मनात सध्या सर्वात मोठा प्रश्न आहे की पुन्हा 2020 सारखा कडक लॉकडाऊन लागणार का? सरकार देशातील पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमीत कमी करण्यासाठी अत्यंत कठोर पावलं उचलण्याच्या तयारीत आहे। यामध्ये पहिल्या टप्प्यात संपूर्ण देशभरात पुन्हा एकदा वर्क फ्रॉम होम लागू केलं जाण्याची दाट शक्यता आहे। खासगी गाड्यांचा रस्त्यावरील वापर कमी करण्यासाठी निर्णय होऊ शकतो किंवा काही दिवस खासगी वाहनांवर पूर्ण बंदी घातली जाऊ शकते। शाळा आणि महाविद्यालये पूर्णपणे ऑनलाईन स्वरूपात चालवण्याचे आदेश दिले जाऊ शकतात, जेणेकरून स्कूल बसेस आणि पालकांच्या गाड्यांचं इंधन वाचेल। तसेच मॉल्स आणि बाजारपेठांच्या वेळा कमी करून रात्रीची वाहतूक पूर्णपणे रोखली जाण्याची शक्यता आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला 2 वेळा थेट संबोधित करून काही कठोर गोष्टी पाळण्याचं आवाहन केलंय। पंतप्रधानांनी नागरिकांना पुढील 1 वर्ष सोनं खरेदी करणं पूर्णपणे थांबवण्यास सांगितले, कारण भारत चीन नंतर सोन्याचा सर्वात मोठा आयातदार असून त्यामुळे प्रचंड परकीय चलन देशाबाहेर जातं।
तसेच परदेशातील अनावश्यक प्रवास पुढे ढकलण्याचे स्पष्ट संकेत दिले. नागरिकांनी खासगी गाड्यांऐवजी केवळ मेट्रो, लोकल ट्रेन्स आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा असं आवाहन खुद्द पंतप्रधानांनी केले. शेतकऱ्यांना रासायनिक खतांचा वापर 50% कमी करून नैसर्गिक शेतीकडे वळवण्यास सांगितले, जेणेकरून खतांच्या आयातीवरील खर्च वाचू शकेल. पंतप्रधानांचे हे लागोपाठचे आवाहन स्पष्ट करते की परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्यापूर्वीच सरकार नागरिकांना एका मोठ्या आर्थिक युद्धासाठी मानसिकदृष्ट्या तयार करत आहे. इंधन टंचाईचा थेट परिणाम देशांतर्गत वाहतुकीवर आणि मालवाहतुकीवर होतोय. जर डिझेलचा पुरवठा मर्यादित केला गेला तर शेतातील भाजीपाला, दूध, अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तू वाहतूक करणं कठीण होईल. यामुळे देशात महागाईचा प्रचंड भडका उडू शकतो. आधीच LPG गॅसच्या किमती वाढल्यामुळे सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंब होरपळून निघाले. अशात आता जर अन्नधान्याची टंचाई निर्माण झाली तर देशात अंतर्गत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण होऊ शकतो. या संभाव्य अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंच्या टंचाईवर मात करण्यासाठी उपाययोजना करणं हा देखील या तातडीच्या बैठकीचा एक मुख्य अजेंडा असू शकतो. सरकार आजच्या बैठकीत पेट्रोल आणि डिझेलच्या वापराचे पॅटर्न ठरवू शकते. म्हणजेच प्रत्येक वाहनाला महिन्याला किंवा आठवड्याला मर्यादित इंधन दिलं जाण्याची नियमावली जाहीर होऊ शकते. तसेच परकीय चलन वाचवण्यासाठी इम्पोर्ट ड्युटीमध्ये प्रचंड वाढ केली जाऊ शकते. थोडक्यात सांगायचं तर आजची होणारी मंत्रिमंडळाची बैठक ही अत्यंत महत्त्वाची आणि देशातील नागरिकांच्या दृष्टीनं अत्यंत उत्सुकतेची ठरणार आहे. एकीकडे जागतिक संकट असताना मंत्रिमंडळात काही फेरबदल होऊ शकतात असंही बोललं जात आहे. त्यामुळे या बैठकीत नेमकं काय घडते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.